दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक ससून रुग्णालयात पोहोचलं। ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून माहिती घेण्यात आली आहे। अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक तिकडे चौकशीसाठी पोहोचलेलं। तर ससूनमधले केवळ 2 ते 3 स्टाफ या सगळ्यामध्ये गुंतलेत। इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीने काम करतायत अशी प्रतिक्रिया ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळेंनी दिली। ससून रुग्णालयातली घडलेली बाब दुर्दैवी आहे, असं व्हायला नको होतं असंही काळे म्हणतात। असं या ठिकाणी घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। अनेक जी संस्था आहे त्या संस्थेच्या जी इमेज आहे त्या इमेजसाठी चांगलं नाही आहे। परंतु हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचं, महाराष्ट्रातलं अतिशय महत्त्वाचं रुग्णालय आहे। फक्त या ठिकाणी 2 ते 3 लोक या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत आणि त्यामुळे त्यांना पोलीस कारवाई त्यांच्यावरती झालेली आहे। बाकीचा स्टाफ आमचा आहे आणि बाकीच्या काही रुग्णसंख्येमध्ये घट नाही, ॲडमिशन रेटमध्ये घट नाही। जे उपचार आम्ही करायचे ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थित करतो आहोत आणि जे रुग्ण बरे होत आहेत त्यांना आम्ही डिस्चार्ज करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।